वेलकम टू नंदाई विला। निसर्गाची आणि अस्सल खाण्याची मजा जर घ्यायची असेल तर तुम्हाला नक्कीच एकदा या ठिकाणी यायला पाहिजे। पूर्ण माहितीसाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ला बघायचा असेल, काशीद बीच आणि वॉटर स्पॉट्स एक्सप्लोर करायचे असतील तर हे दोन्ही लोकेशन बघण्यासाठी सूट होईल असा होमस्टेला आज मी तुम्हाला नेणार आहे। काशीद आणि मुरुडच्या मध्ये नांदगाव विलेज आहे, जे स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध आहे आणि हे सर्व पाहण्यासाठी आज मी थांबते नंदाई विला मध्ये, जे आपल्याला मुरुडला जाताना रोडलाच लागतं। हा एक 7 बेडरूमचा खूप छान असा विला आहे। इथे आल्यावरती वेलकम ड्रिंक्स मध्ये आम्हाला दिले जातं कोकम सरबत। आणि हे आहे माझं रूम, जिथे आज मी थांबते स्टे साठी। हे एक एसी रूम आहे। इथे हॉल मध्येच बेसिन सुद्धा अवेलेबल आहे आणि ह्याला अटॅच वॉशरूम सुद्धा आहे आणि इथे थंड आणि गरम पाण्याची सोय सुद्धा आपल्याला मिळते। त्यासोबतच रूम मध्ये एक छोटासा फ्रीज आणि फ्री वायफाय सुद्धा आहे। तुम्ही जर फेरीने आलात तर फेरीमध्ये कार किंवा बाईक टाकून आपण मांडवापर्यंत पोहोचू शकतो। जर आपल्याकडे कार किंवा बाईक नसेल तर अलिबाग पर्यंत बोटीने आल्याच्या नंतर त्यांचीच बस आपल्याला अलिबाग पर्यंत सोडते आणि अलिबाग वरून आपल्याला मुरुडची बस मिळेल, जी नांदगावला जोशी स्टॉप सांगितल्यावरती नंदाई विलाच्या समोर सोडते। आणि इथे आहे ह्यांची छोटीशी नारळाच्या झाडांची बाग सुद्धा आहे। आपण एक राऊंड मारून येऊया जस्ट। सर्वीकडनं इथे नारळाचे झाड आहेत। तुम्हाला जर अशा टाईपचं एखादं शूट करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा बेस्ट पडेल हे सर्वीकडून। सनसेटचा जो रस्ता आपण तिथून पाहिला तर तो पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सन तर गेला, पण आपण जवळ जाऊन बीचवरती बीचचा आनंद घेऊयात। नंदाई विलापासनं हे फक्त 5 ते 7 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे आणि एवढा जास्त सुंदर सीन आहे ना हा, तुम्ही म्हणजे माझ्या मागे बघाल। सन गेलाय, मून आलेला आहे, दिसतोय तुम्हाला मागे व्हिडिओ मध्ये। अनबिलिव्हेबल, एवढं काच असल्यासारखं एवढी ट्रान्सपरन्सी आहे इथे। तो वरचा स्कायचा कलर आहे ना तो खालती दिसतोय, इकडे पाणी सुद्धा नाहीये, इथे खालती तो पण सेम दिसतोय। किती बघते
तर हे छान मोदक बनवलेले आहेत. मी सांगितलेले मावशींना मोदक बनवण्यासाठी. तर मग हे किचनमध्ये खूप छान मोदक बनवलेले आहेत. पण त्या मावशी लास्ट आहेत त्यामुळे ते आल्या नाही कॅमेरामध्ये. या मावशींनी ते मोदक बनवलेले आहेत छान. ओके. वाव. वाव. हे नंदाई विलाचं मेन्यू कार्ड आहे. ह्यांच्याकडे आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. ह्यांच्याकडे मिळणारं जेवण खूप जास्त अफोर्डेबल आहे. तुम्ही जर बाहेरच्या हॉटेलच्या तुलनेत पाहिलं तर ह्यांचे रेट्स खूप जास्त अफोर्डेबल आहेत. क्वांटिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि बनवण्याची पद्धत, चव सुद्धा. इथे त्यांचं इन हाऊस किचन आहे. त्यामध्ये तुम्हाला कोकणी पद्धतीचं, मालवणी पद्धतीचं घरगुती जेवण मिळणार. आता आपल्याला मोदक, बिरड आणि तांदळाची भाकरी, सोलकढी हे सर्व आपल्याला इथे ऑथेंटिक ट्राय करायला मिळतं. इथे जर फिश घेऊन आलो तर ती किलोप्रमाणे आपल्याला इथे फ्राय सुद्धा करून मिळेल, ग्रेव्ही बनवून मिळेल आणि भाकरी किंवा चपाती सुद्धा आपण इथून बनवून घेऊ शकतो. तर मग इथे कॅरम सुद्धा आहे. आता बरेच वर्ष झालं असेल की आम्ही फॅमिली कॅरम खेळलेलो कधी, किंवा लहानपणी कॅरम खेळलेली मी. तर मग इथे आता आम्ही 4 जण आहोत. 4 साईडून 4 जण बसू आणि इथे खेळू. काही आठवणी आमच्या रिफ्रेश होतील. तर मग ताटामध्ये इथे हा आहे जवळा, हा कोळंबीचा रस्सा आहे, ही सोलकढी, भात, ही सुरमई फ्राय, पापड आणि भाकरी. वाव. फ्राय केलं. भाकरी सुद्धा यांनी खूप छान केलेली आहे, सॉफ्ट आणि मऊ. आणि ही मी घेतली जवळ्याची भाजी, सोबत हा रस्सा.
पासून 5 ते 7 मिनिटं चालत गेल्यावरती आपल्याला नादगाव बीच मिळतं. इनफॅक्ट हे प्रॉपर्टीच्या मागेच आहे, पण मागून जाण्यासाठी रस्ता नाहीये. पण पहाटे चालत आपण इथून मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो. हा बीच एवढ्या जवळ आहे. एकटी लेडीज जरी सकाळी 5ला बीचला चालत गेली तरी इथून वॉकेबल आहे. आणि हा सी फेस असल्यामुळे, प्रॉपर्टी ही होमस्टे असल्यामुळे सेफ्टी सिक्युरिटीचा काहीच प्रॉब्लेम नाही. नांदगाव हे इथल्या स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जर तुम्हाला कुठे फिरायचं नाहीये, तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्हाला एक ब्रेक हवा असेल तर तुम्ही इथे आराम करण्यासाठी येऊ शकता. बीच निसर्गाच्या सानिध्यात असलेलं इथलं लोकेशन, जेवण आणि हॉस्पिटॅलिटीचा अनुभव घेऊन आराम करण्यासाठी सुद्धा येऊ शकता. तर असा सर्व एवढ्या छान प्रकारे नाश्ता सर्व केलेला आहे. ही थालीपीठ आहे, हे घावणे आहेत, हा उपमा आहे, हे पोहे आहेत, हे या चटणीसोबत खातात, खोबऱ्याची चटणी आहे, ही भुर्जी पाव आहे आणि ही ऑमलेट आहे. तर एवढ्या छान प्रकारे सकाळच्या नाश्त्याची सुरुवात झालेली आहे. आणि हा नाश्ता आपल्याला फक्त, तुम्ही वरती पाहता लिहिलेला आहे, 40 रुपयांपासून नाश्ता इकडे आपल्याला अवेलेबल होतो. तर तुम्ही कधी नागाव मुरुडच्या या रस्त्यावरनं जाता तर हा विला तुम्हाला नक्कीच लागेल, ज्याचं नाव आहे नंदाई विला. तर मग तुम्ही इथे येऊन नाश्त्याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. किंवा तुम्ही इथे येण्याचं प्लॅनिंग करता तर तुम्हाला या सर्व गोष्टींची मजा इथे घ्यायला मिळेल. तर इथे या मावशी आहेत, त्या नारळ कापतायत. नारळ, ह्यांच्याकडे खूप सारे नारळाचे मोठे मोठे झाडं आहेत. ठीक आहे, तर इथे झाडं आहेत, त्यांची बाग आहे. इथून त्या अशा प्रकारे हे नारळ फोडतायत आणि त्यांनी मला इथे नारळाचं पाणी सुद्धा दिलेलं आहे प्यायला. फ्रेश नारळातलं पाणी आहे. बॅक टू नाश्ता. तर ही एक रूम आहे जी आपण ग्रुप वगैरे जर येतो तर त्याच्यासाठी आपल्याला अशी रूम प्रोव्हाइड केली जाते. तर इथे एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा आहे, 2 बेड आहेत. त्याच्याच बाजूला हा डबल बेडचा एक रूम आहे. इथे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारचे बाथरूम दिलेले आहेत. आपल्याला सर्व रूम मध्ये कॉमन अवेलेबल आहे. इथे आपलं किचन सुद्धा अवेलेबल होतं. अशा प्रकारे हे तुम्ही किचन यूज करू शकता. ते भाज्या सुद्धा आहे बऱ्यापैकी. इथे सर्व सामान आपल्याला अवेलेबल होतं. आणि हा हॉल आहे. हॉल सुद्धा सुंदर आणि मोठा हॉल आहे. महालक्ष्मी अंबाबाईचा फोटो सुद्धा ठेवलेला आहे. तर मग हा अजून एक दरवाजा आहे आणि इथे हा दरवाजाच्या बाजूलाच एक बेडरूम आपल्याला अवेलेबल होतो. ओके, इथे सुद्धा एक दरवाजा आहे. एंट्री आणि एक्झिट दोन्ही पण इथून आपल्याला करता येईल. आणि हा असा बेडरूम इथे आपल्याला अवेलेबल आहे. अशा प्रकारे मी या मागच्या दरवाज्यातनं बाहेर आली. तर मग हा जो आपण बघितला ग्रुपसाठी खूप जास्त मोठा रूम आहे इथे. म्हणजे तुम्ही 15-20 जण आरामात इथे राहू शकता. 25 जण सुद्धा प्लॅन करू शकता. इकडे आपल्या एक्स्ट्रा बेडसुद्धा, गाद्यासुद्धा अवेलेबल होतात.
तर मग तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे हा 4-5 त्याला दरवाजे आहेत आणि 3 ते 4 दरवाजे आहेत म्हणजे मी बघितले. आणि बेडरूमसुद्धा खूप छान आहेत, मोठे बेडरूम आहेत. वॉशरूमसुद्धा दोन्ही पद्धतीचे वॉशरूम आपल्याला अवेलेबल आहे. थंड गरम पाण्याची सर्व सोय आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की हे सर्व आपल्या बजेटमध्ये आहे, तर तुम्ही इथे येण्याचा नक्की प्लॅन करू शकता. खूप छान प्रकारे ह्यांची इथे बागसुद्धा आहे. इथे छोटंसं तळं केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये इथे बदक मला पाणी पिताना दिसत आहेत. आता खालचे बघितल्याच्या नंतर आता आपण बघूयात वरती आपल्याकडे काय काय रूममध्ये ऑप्शन आहे. तर हे एक अशा प्रकारे आपल्याला मस्त रूम मिळतं. हे तुम्हाला AC नॉन AC दोन्हीमध्ये अवेलेबल होतं. इथे बेसिंग वॉशरूममध्ये ना हॉलमध्ये अवेलेबल आहे, कारण की वॉशरूममध्ये बऱ्याचदा आपण नाही यूज करत, तर इथे सेपरेट बाहेर अवेलेबल केलेलं आहे. फ्री वायफाय सुद्धा आपल्याला अवेलेबल होतो. वायफायचा पासवर्ड सुद्धा दिलेला. त्यानंतर हा एक दुसरा रूम आहे. तर मग इथे फर्स्ट फ्लोअरवरती आपल्याला 1 2 3 4 अशा प्रकारचे 4 रूम अवेलेबल आहेत. आणि इथे बाहेर सुद्धा छान स्पेस अवेलेबल आहे. तुम्हाला प्रायव्हेट रूम हवे तर अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. आणि खालती सुद्धा तुम्हाला मी दाखवले ग्रुपचे सुद्धा खूप छान रूम आहेत. त्यानंतर आता मी जाते टेरेसवरती, कारण की टेरेसवरती सुद्धा इथे एक फ्लॅट आहे आपल्यासाठी. ते प्रत्येक रूममध्ये तुम्हाला असे छोटे छोटे फ्रीज दिसतील. आणि हे आहे ह्याचं वॉशरूम. हे वॉशरूम मोठं आहे बरंचसं, कारण की ते आतमध्ये बेसिंग आहे अवेलेबल. आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथून खूप छान व्ह्यू सुद्धा दिसतो. टेरेसवरतून आपण अशा प्रकारे मस्त इथला परिसर पाहू शकतो. हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे. आणि तुम्ही हा एवढा परिसर बघताय ना, तर मग हा पूर्ण आपल्याला रिसॉर्टचाच विलाचाच परिसर आहे. तर मग इथून आपण मागच्या साईडलाही जाऊ शकतो. आणि मी तुम्हाला रात्री तिथून व्ह्यू दाखवला. इथून मागच्या साईडलाच जस्ट सी आहे, समुद्र इथून मागच्या साईडलाच आहे. आणि इव्हनिंगला सुद्धा खूप मस्त इथे जेव्हा सनसेट होतो तर मग खूप छान इकडचं दृश्य दिसतं आपल्याला. तर मग ते मला तिथे गेल्यावरती समजलं, जेव्हा मी बागेमध्ये चाललेली आणि नेमका तो वेळ सनसेटचा वेळ होता. तर मग खूप छान. मग ते तिकडे गेल्यानंतर मला समजलं की ते 5 ते 7 मिनिटाच्याच अंतरावरती बाजूला समुद्र आहे. तर म्हणजे समुद्राकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथून सुद्धा आपण बघू शकतो किंवा तिथूनही तशा प्रकारे आपल्याला जाता येतं. मागे सुद्धा तुम्हाला काही छोटंसं इथे म्हणजे मागे जागा अवेलेबल केलेली आहे. बसण्यासाठी चेअरसुद्धा आहे. तिथे काय तुम्हाला पर्सनल पार्टी वगैरे करायची आहे किंवा ड्रिंक वगैरे करतात मोस्ट ऑफ लोक, तर मग त्यासाठी सुद्धा आपला पर्सनल स्पेस अवेलेबल करून दिलेला.